मी पॉलिटिकल प्रश्नाला अजिबात उत्तर देणार नाही. बरं, माझं एजंडा आम्ही तो विचारू. त्यासाठी आम्ही माझ्या विभागाशी संबंधित प्रश्न विचारणार. राष्ट्रीय बैठक मुख्यमंत्री ती पण बातमी करू. मेसेज नाही देत. काय आहे ते लोकांना आपण सांगणार मास्क लावा. सर, मागच्या आठवड्यात आपण नवीन नियमावली लावली, टप्पे तयार केले विधान. आता या आठवड्यामध्ये साधारणतः काय राज्यातील परिस्थिती आहे? या आठवड्यामध्ये एकूण पाहिलं तर रुग्णसंख्या आणि दर हा नक्कीच आता 5% राज्याचा पाहिजे आलेला आहे, एकूण राज्याचा. पण काही जिल्हे मात्र अद्यापही पॉझिटिव्हिटीमध्ये असतील आणि जे निकष किंवा निर्बंध लावले आहेत त्यामध्ये जे काही निकष लावले म्हणजे तुमच्या ऑक्सिजन बेडची उपलब्धता, किती एकूण ऑक्युपाईड बेड आहेत, ICU बेड आहे, O2 बेड आहे आणि त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आजच्या तारखेमध्ये मला वाटतं की जवळपास 15 जिल्हे हे लेवल 1 मध्ये आहेत. यामध्ये कायम त्या लेवलला राहणार आहे. आणि या संदर्भात जो निर्णय SGMने घेतलेला होता त्याचप्रमाणे या निकषाची अंमलबजावणी राज्यात सुरू राहील. मी काल बोलताना म्हणालो की ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढेल तर हा बोलण्याचा माझा उद्देश हाच होता की लोकांच्या हातात आता त्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारायची, बिघडवायची ही परिस्थिती लोकांच्या हातात आहे. कारण जिल्ह्याला त्याचे अधिकार, व्यवसाय असतील, व्यवहार असतील, तिथल्या इंडस्ट्री असतील, या सगळ्या जर नॉर्मल आणायच्या कोणता जिल्हा हा जर 4 मध्ये असेल तर 3 मध्ये 2 मध्ये कसं येईल यासाठी त्या जिल्ह्यातील जनतेच्यावर आता निर्भर आहे. म्हणजे उदाहरणार्थ मास्क घालणं, गर्दीत जाणं टाळणं आणि स्वतःची काळजी घेणं, हे काही गोष्टी आहेत त्याच्यातून त्यांना नक्कीच अलिप्त राहता येईल किंवा या साथीपासून दूर राहता येईल आणि ही कोरोनाची साथ पसरणार नाही अशा पद्धतीनं जर त्या जिल्ह्यातील जनतेने सहकार्य केलं तर म्हणून त्या जिल्ह्यातील जनतेवर निर्भर आहे की आता ही लेवल कुठल्या लेवलवर तो जिल्हा ठेवायचा, हे आता सरकारवर निर्भर नाही. ही लेवल करून दिलेली आहे. लोकांचं अपेक्षित सहकार्य मिळालं तर ती लेवल त्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारून लेवलसुद्धा वाढू शकेल, कमी होऊ शकेल. म्हणजे म्हणून मला जनतेला या निमित्तानं आवाहन करायचं आहे, कोरोना संपलेला नाही. आजही आपण पाहिलं तर 10,000च्या आसपास नवीन रुग्ण आलेले आहेत आणि रुग्ण बरी होण्याची संख्या ही 7,000च्या जवळपास आहे. ही मधातल्या 8-10 दिवसामध्ये रुग्णसंख्या बरी होण्याची वाढली होती आणि पॉझिटिव्हिटी ही आपला पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जे होतं ते कमी झाले होते. रुग्ण संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याची संख्या ही वाढली होती. पण आता उलट झालेला आहे. 2-3 दिवसामध्ये रुग्णसंख्या ही वाढते आहे आणि रुग्ण बरे होण्याची संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे. याचाच अर्थ असा की पुन्हा काळजी घेण्याची आवश्यकता
त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील लोकांची आहे. सर, मुंबईचा जर विचार केला तर एसटी सेवा बंद झालेली आहे. अशात बेस्टवरचा ताण जर एकीकडे वाढत असता तर रेल्वेबाबत काही निर्णय घेण्यात आलाय का? आता मुंबईच्या संदर्भात एकूण परिस्थिती आपण पाहिली तर लेवल 3मध्ये मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल किंवा ठाणे असेल, ही 3 म्हणजे जवळपास बाउंड्रीवर आम्ही आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शहरामधली परिस्थिती सुधारत चाललेली आहे आणि थोड्याशा आपण लोकांच्या सुविधेसाठी पुन्हा अधिक परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी अत्यंत घेणं आवश्यक आहे. म्हणून बस सुरू केल्या तरी बेस्ट सुरू आहे. तो या ठिकाणी लेवल सुधारली तर त्या लेवल तर मग त्या गोष्टी त्यांना त्यात असा गैरफायदा घेतात असं वाटत नाही. नाही, हे बघा आम्ही सांगितलं आहे ते लेवल जरी असली तरी त्या जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा अभ्यास करून परिस्थितीचा माहिती घेऊन त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करावेत लावावेत हे स्थानिक प्रशासनाला अधिकार दिलेले आहे. त्यांना वाटत असेल की आमचा आता पॉझिटिव्हिटी रेट फार कमी झालेला आहे तर आपण अधिकची सवलत दिली आणि उद्या जर ती रुग्णसंख्या वाढली, पॉझिटिव्हिटीचा रेट वाढला, तुमचे O2 बेड वाढले, ICU बेड वाढले तर ते लेवलवर आहे ना, मग ते पुन्हा रिस्ट्रिक्ट करावं लागणार, पुन्हा कडक करावं लागणार निर्बंध. पण त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील प्रशासनावर हे सगळं निर्भर करत आहे. सर, आज संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भेट झाली आणि कुठेतरी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील लढाई दोन्ही राजे एकत्र लढणार आहेत. कशा पद्धतीने बघता या भेटीकडे? असं आहे की दोनही राजे एकत्र येण्याला आनंदच आहे. शेवट कुठल्या समाजाच्या प्रश्नासाठी राजे दोनही एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका जर त्यांनी मांडली असेल तर त्यांचं निश्चित स्वागतच केलं पाहिजे. आणि आम्ही दोनही राजांना विनंतीही करणार आहोत की मराठा समाजाच्या प्रश्नाबरोबर काही ओबीसीचे प्रश्न असतील तरी दोनही राजांनी एकत्र यावं आणि आम्हालाही सहकार्य करावं. म्हणजे समाजातील, कारण राजे हे जनतेचे असतात, रयतेचे असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं आमची अशी अपेक्षाही असणार आहे. राहिला विषय की आपण उद्याच्या त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केलेलीच आहे 16 तारखेपासून आंदोलनाची, आणि हक्कासाठी आंदोलन करणं काही त्यात गैर नाही असं माझं मत आहे. ओबीसी आरक्षणासाठी या ठिकाणी परिषद बोलवली जाणार आहे. कशा पद्धतीची तयारी असणार आहे आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांना आपल्या ओबीसीला मागासवर्गीय नेमणुकी संदर्भात तुम्ही भूमिका घेतली होती, मात्र अजूनही आयोग स्थापन झालेला नाही. आयोगाची स्थापना झालेली आहे, फक्त त्या संदर्भातला गॅजेट प्रसिद्ध व्हायचं आहे. ते गॅजेट प्रसिद्ध होण्यासाठी गेलेलं आहे आणि ते 1-2 दिवसामध्ये होईल. आयोगाचं पूर्ण सही झाली, मुख्यमंत्री मोदींची झाली, आमची झाली आणि ते गठन झालेलं आहे. राहिला विषय की आम्ही जे 2 दिवसीय शिबिर घेतो तर ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन त्या शिबिरामध्ये चर्चा करावी. माझा विभाग आहे ओबीसी, नवीन विभाग आहे. आता माझ्याकडे समाज कल्याणची एक जो सामाजिक न्याय विभाग आहे त्या विभागाचे अधिकारी मला जोडले गेले. माझ्याकडे पूर्ण वेळ कुठलीही इस्टॅब्लिशमेंट नाही, त्यांच्या भरोशावर मी राहतो. मला मंजूर करून दिलीत पदं पण भरायला मंजुरी नाही. बिना म्हणजे इस्टॅब्लिशमेंटचा माझं खातं आहे. मी विनंती केली आहे मुख्यमंत्री महोदयांना की मला वेळ द्या, आम्ही वेळ मागू, त्यांच्याबरोबर बैठक घेऊ. अजितदादांनाही मी पत्र दिलं आहे की आम्हाला जे काही समाज कल्याणाकडून 300-350 पदं तुम्ही देणार आहात ते तातडीनं आम्हाला द्या. समाज कल्याण विभाग ते सोडायला तयार नाही आणि बिना कर्मचारी अधिकाऱ्याच्या भरोशावर खातं कसं सांभाळणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांना विनंती केली आहे ना. आणि आम्हाला सरळ सेवा भरतीने मंजुरी मागितली आहे. तो फायनान्सकडे विषय आहे, त्याला मिळाली मंजुरी तर पुढे जाता येईल. विषय असे अनेक आहे की ज्यामध्ये 8 जिल्ह्यातील ओबीसींचा कमी झालेलं आरक्षण आहे. त्यामध्ये फार अत्यल्प आरक्षण मिळतं आहे जिल्हा स्तरावर क्लास 4च्या क्लास 3च्या जागेसाठी. त्याबरोबर या पेसामध्ये अनेक गावाचा विषय आलेला आहे की तिकडे पेसामध्ये ट्रायबलची संख्या, कारण सेन्सस न झाल्यामुळं काही गावं अशी आहेत की 2%ही शेड्यूल टाईपची लोकं नाही, पण तो गाव पेसामध्ये आलेला आहे. तर तिथल्या आदिवासी लोकांनाही वाटतं आहे की ही गावं त्यातून वगळली गेली पाहिजे. आदिवासी मंत्र्यांनाही वाटतं आहे, आदिवासी आमदारांनाही वाटतं आहे, परंतु ते होत नाही. असे प्रश्न आहेत की तिथे त्या लोकांना कुठेही ओबीसीच्या पारंपरिक अनेक वर्षापासून राहणाऱ्या लोकांना तिथे नाही मिळत नाही. त्याच्याबरोबर नवीन मुद्दे हॉस्टेल सुरू करायचे आहेत, त्याला निधीची आवश्यकता आहे.
त्यांना मंजुरी आता बांधकामाला मंजुरी मिळाली, पण आम्हाला किरायाने हॉस्टेल सुरू करायचे आहेत 72, तो विषय फायनान्सकडे आहे. हे सगळे विषयावर चर्चा माझी झालेली आहे. आणि मला तरी आत्ता या शिबिरामध्ये की तुमचं राजकीय आरक्षण कमी जे झालेलं आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपली काय भूमिका असली पाहिजे. कारण हे आरक्षण आता सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. आम्ही लढाई लढायची तर राज्याच्या विरुद्ध लढून उपयोग नाही, केंद्राच्या विरुद्धही लढून उपयोग नाही. कारण केंद्राने त्या संदर्भात कायदेच केले पाहिजेत, बदलले पाहिजेत. जो कायदा मराठा समाजाच्या संदर्भासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 50% वर आरक्षण गेल्यामुळे ते रद्द केलं, त्याचप्रमाणे ओबीसीच्या सुद्धा आरक्षणाला, राजकीय आरक्षणाला 50% वर गेल्यामुळेच रद्द केलेला आहे, नाकारलेला आहे. पण दोघांनाही 50%ची मर्यादाच घातली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये. 5 बेंचचा निकाल असेल किंवा 3 बेंचचा निकाल असेल. मग यामध्ये 50% वर जर आरक्षण पाहिजे असेल, राजकीय असू देत किंवा मग शैक्षणिक असू देत, नोकरी विषयक असू देत, तर त्याला ती अमेंडमेंटची आवश्यकता आहे. आता अमेंडमेंट पार्लमेंटमध्ये कोण करू शकतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्याशिवाय मला वाटतं की हा मार्ग सुटत नाही. राज्याच्या संदर्भात विरोधात कितीही मोर्चे काढले, ओबीसीनं काढू देत किंवा मराठा समाजानं काढू देत, हा निर्णयच आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं, तो निर्णय आता तिथपर्यंत त्याचे अधिकारच, एखादा कायदा जर हायकोर्ट एखादा निर्णय घेतो आहे तर ते राज्याला बंधनकारक असतात. आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निर्णय घेतो आहे त्याची कायद्यात अंमलबजावणी करणं किंवा ते लागू करणं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केंद्राला बंधनकारक असतात. त्यामुळे कोण कोणाच्या विरुद्ध मोर्चे करण्यापेक्षा आम्ही म्हणून माझी भूमिका अशी राहिली ओबीसी नेता म्हणून की आपण राज्याच्या विरुद्ध मोर्चे करून काहीच उपयोग होणार नाही. कारण निकाल लागला आहे तो देशभरासाठी लागू झालेला आहे. जर कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टाचा होतो तो काही एखाद्या राज्याला लागू होत नाही, तर तो नियम देशाला लागू होतो, देशातील सर्व राज्यांना लागू होतो. अशा परिस्थितीमध्ये आपली काय भूमिका असावी, तर ती भूमिका मला असं स्पष्टपणे वाटते की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करणं आणि ओबीसीची संख्या एकदा कळू देणं जातनिहाय करून, हाच त्यावरचा पर्याय. म्हणजे त्या संख्या कळली की त्या संख्येनुसार त्यांना देता येईल. कारण घटनेने, आमच्या संविधानाने SC आणि STसाठी लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित केलं आहे. या राज्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकलसुद्धा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण देत असताना त्यांची लोकसंख्या त्या जिल्ह्यात किती आहे त्यावर ते आरक्षण निश्चित होतं. आणि मग उरलेलं आरक्षण जे आहे 50%च्या आत ते ओबीसीला मिळतं. परंतु जर एखाद्या जिल्ह्यामध्ये 50%पर्यंतचं रिझर्वेशन जे असं असेल आणि 40, 45, 48% SC ST गेले असतील तर उर्वरित 2-3% आरक्षण हे आपलं ओबीसीला मिळतं. कारण ओबीसीची जनगणना किती, संख्या किती यावर काही निर्णय झालेला नाही. म्हणून तो निर्णय होण्याची आवश्यकता आहे, ती संख्या करण्याची आवश्यकता आहे. एकूण किती ओबीसीची संख्या आहे तर त्याला सेन्ससशिवाय मला वाटतं की दुसरा उपाय नाही. जनगणना करणं हाच उपाय आहे. राज्यांनी स्वतंत्र अधिकारामध्ये ती करून घ्यावी अशी विनंती मी सरकारला माझ्या माध्यमातून ही विनंती मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. यापूर्वी पत्र दिलेलं आहे आणि पुन्हाही ती विनंती करणार आहे. हा निर्णय समोपचाराने व्हावा आणि ओबीसीचा जे काही जावलं ही. आणि आता विषय असा आहे की आम्ही उद्या इम्पिरियल डेटा तयार करू, कोर्टात जाऊ. हा राज्यापुरती विषय नाही तर तो विषय मग सगळ्या राज्यांना लागू होईल, सगळ्या राज्याकडून ती मागणी येईल. त्यामुळे हा विषय राजकारणाची स्वरूपातून त्याला न बघता राजकीय सीमेच्या पलीकडे जाऊन या विषयाला हाताळावं लागतं आणि ते सगळ्यांनी एकत्र येऊन ते विषय हाताळले गेले पाहिजेत, तर हे विषय सहज सुटू शकतात. पण तुम्ही चौकटीमध्ये बसणार पक्षाच्या आणि प्रश्न हाताळतो म्हटलं तर केवळ राजकारण होईल, प्रश्न सुटणार नाही. मराठा आहे तिथेच राहील, ओबीसी आहे तिथेच राहील आणि ज्यांचे त्यांचे प्रश्न ते अदंतरी राहतील. म्हणून याला त्या नजरेतून न बघता सामाजिक नजरेतून बघावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. पण भाजपकडून हे दोन्ही विषय म्हणजे ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षण असेल या दोन्ही विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला टार्गेट केलं जातं, शिवसेना टार्गेट केलं जात आहे. या मुख्यमंत्र्यांना या समाजाला आरक्षणच द्यायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. नाही, असं आहे की त्यांची भूमिका ते मांडत असतात. मी सांगितलं की कोणत्या चष्म्यातून आपण बघतो त्या पद्धतीनं ते दिसतं. जर मी हिरवा घातला तर मला सुकलेलं तणही हिरवं दिसेल हिरवा चष्मा घातल्यानंतर. म्हणून मी लाल चष्मा घातला की ते लाल दिसेल. तर ज्यांनी ज्या रंगाचा चष्मा घातला त्या विचाराने तो बोलतो. मला त्यावर राजकीय भाष्य करायचं नाही. म्हणून माझी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका मी अनेकदा चर्चा केल्यानंतर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं अगदी सकारात्मक माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राहिली आहे.
त्यामुळे यांच्या हे आरोप कितीही केले तरी त्यांच्या भूमिका कधी बदलू शकत नाही. कारण हे दिसते आहे, स्पष्ट दिसते आहे की त्यांची तळमळ जी आहे किंवा त्यांचं सातत्यानं या समाजाप्रती त्यांच्या भावना आहे, तर नेहमी आम्ही चर्चेतून आम्हाला दिसतात. हिंदी में जानना चाहेंगे लेवल को लेकर, खास करके 14 तारीख यानी आज के बाद से कल से कई सारी जगहों पर लॉकडाउन खुलेगा, शिथिल किया जाएगा, नियम क्या है, किस तरीके से सरकार ने फैसला किया? नहीं, देखिए सरकार का फैसला पहले ही हो चुका है. सरकार ने एसडीएम ने जो निर्णय लिया था उसके लेवल गिराए थे और उस लेवल के हिसाब से उस जिले में सहूलियत देने का काम यह इसके पहले ही जारी किया था. अब कुछ जिलों में कुछ इम्प्रूवमेंट हुआ है, पॉजिटिविटी रेट कम हुआ है और ऑक्सीजन बेड भी कम हुए हैं. तो ये सब देखते हुए वो लेवल फिक्स की गई है. जैसे भी लेवल बदलती है तो वो नियम उस जिले को लागू होता है. तो आज के तारीख में मेरे ख्याल से एक हमारे 15 जिले ऐसे लेवल 1 में और करीबन 13 जिले लेवल 2 जिले लेवल 2 पे है. इन जिलों के लिए तो काफ़ी सहूलियत ऑलरेडी है. नए तरीके से कुछ घोषणा करने की आवश्यकता नहीं है. वो जो नियमावली बनाई है, जो नियम बनाया है, उस नियम के हिसाब से उनको वो इम्प्लीमेंट करना है. रहा सवाल 3 और 4 लेवल का, तो इन्होंने प्रयास करेंगे वो डिस्ट्रिक्ट में, जनता का साथ मिलेगा. जनता अगर ये अपना लेवल कम होना चाहिए ऐसा लगेगा तो जिले की जनता ने उचित सहकार्य करना चाहिए प्रशासन को भी और खुद के लिए भी. वहाँ की व्यवस्था पूर्व ठीक से हो, वहाँ पे सब सहूलियत मिलना चाहिए. तो वो जिले की जनता ने सहकार्य करके अपना अच्छा निर्णय लिया तो वो लेवल भी सुधारेगी और उस जिले में भी निर्बंध कम हो सकते हैं. स्पेसिफिकली पुणे का उदाहरण अगर ले, जो लेवल 3 में आता है लेकिन फिर भी वहाँ पे जो रिलैक्सेशन दिए गए हैं वो लेवल 2 या लेवल 1 की तरह दिए गए हैं. आपको लगता नहीं कि अगर बड़े पैमाने पे हम देखें तो डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज जो है वो आपने जो अधिकार उनको दिया है उसका कहीं ना कहीं वो गलत इस्तेमाल कर रही है, या फिर ये पूरी सिस्टम जो बनाई गई है ये पूरी तरीके से फेल है अगर डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज इस तरह से डिसीजन? देखो, अगर कुछ सिस्टम जो बनाई गई है उसके खिलाफ में जाकर कुछ कदम उठाते भी है तो कल लेवल और क्या कम होने का चांसेस नहीं है. लेवल बढ़ेगी तो फिर से कड़क निर्बंध और लागू करना पड़ेगा. तो जो प्रशासन को हमने जिला लेवल पे जो अधिकार दिया है कि तुमको उस जिले की टोटल जो परिस्थिति है उस परिस्थिति में उनको अधिकार प्राप्त है कि वो क्या सहूलियत दे, क्या नहीं दे और किस प्रकार के निर्बंध लगाए. अगर उनको लगता है कि हमने थोड़ा शिथिल करने से अभी परिस्थिति में कोई बदल नहीं आएगा तो उनका अधिकार. अगर कल बढ़कर वो 4 लेवल पे जाते हैं तो निश्चित रूप से उनको छूट नहीं मिलेगी और निर्बंध फिर से कड़क हो जाएंगे. आज जो है उससे भी ज़्यादा हो जाएंगे. तो ये सब मैं फिर से कहता हूँ कि जिला लोकल लेवल पर वो अधिकार प्राप्त किया गया है. उनको जो लगता है वो निर्णय लेंगे. अगर कुछ परिस्थिति गड़बड़ हो गई तो उसके लिए भी वही जिम्मेदार रहेंगे. कि कई जगहों पर आपने कहा कि केसेस बढ़ रहे हैं, घटने के बजाय बढ़ रहे हैं 3-4 दिनों में, और ऐसी स्थिति रही तो फिर से प्रतिबंध करें? नहीं, देखिए, जो लॉकडाउन में जो हमने निर्णय और नियम लगाए थे और उसको शिथिल करने का काम किया गया था कि लोगों का व्यवसाय था वो रुक गया था, काफ़ी लोगों का रोजगार का प्रश्न था, इंडस्ट्री बंद पड़ी थी, इकोनॉमी पूर्णतः रूप से खराब हो चुकी थी. बहुत सारे लोगों का जो छोटा मोटा व्यवसाय है लोन लेकर आज बर्बाद हो चुका है, वो बैंक का EMI नहीं भर पाएगा. ये सब परिस्थिति देखकर और कुछ ना कुछ तो इसमें सहूलियत देने की आवश्यकता थी, वो दी गई, देने का प्रयास किया गया. अब परिस्थिति ऐसी हो गई कि लोग उसका थोड़ा गलत भी फायदा उठाएंगे. थोड़ा सा लोगों में अवेयरनेस की कमी थी ऐसा हम समझेंगे और गर्दी ज़्यादा होने लगी. जहाँ क्राउड बहुत खुला बाजार में और जगहों पर आपको दिखने को मिला तो इससे पेशेंट बढ़ रहे हैं, पेशेंट की छुट्टी कम हो रही और पॉजिटिविटी जो था वो रेट जो था पहले कांस्टेंट हो पर एक संख्या हम देखेंगे कि कोविड पॉजिटिव पेशेंट बढ़ रहे हैं और जो डिस्चार्ज होने के पेशेंट है वो बड़े हैं और पेशेंट कम हुए हैं कुछ जिले में और कुछ डिस्ट्रिक्ट में पेशेंट बढ़ रहे हैं और डिस्चार्ज कम हो रहे हैं. महाराष्ट्र की ओवरऑल 2-3 दिन की अगर सिचुएशन आप देखेंगे तो वही दिखता है कि पेशेंट बढ़ रहे हैं और डिस्चार्ज होने के पेशेंट जो है वो कम हो रहे हैं. तो इसका मतलब ये है ये ठीक नहीं है, संकेत ठीक नहीं है. तो इसीलिए कुछ ये इसके बारे में लोगों को हम आगाह कर रहे कि आपकी अगर लेवल बदल गई
तो फिर से कड़क निर्बंध शुरू होगा। पब्लिक ट्रांसपोर्ट की बात करें तो पब्लिक ट्रांसपोर्ट पर क्या, जैसे मुंबई को लेवल 3 में अभी भी रखा गया है, पब्लिक ट्रांसपोर्ट को लेकर के ट्रैफिक इतना ज़्यादा शहर में है, उसको लेकर किस तरीके से? नहीं, मुंबई ऐसे है कि ये कैपिटल है। मुंबई का पॉपुलेशन, आसपास के बड़े बड़े शहरों, इन्हें बाहर से आने वाले लोगों की संख्या है, यहाँ पे ये सब दिखते हुए आज मुंबई अच्छी तरह से ये मुंबई को संभल चुके हैं। और हमने ज़्यादा ही इसमें सहूलत दिया तो मुंबई से स्प्रेड होने से कोई रोक नहीं सकता। मुंबई में पेशेंट बढ़ने में कोई रोक नहीं सकता। इसीलिए आहिस्ता आहिस्ता कदम उठाने पड़ेंगे और सिचुएशन को ध्यान में रखते हुए कुछ निर्णय लेने पड़ेंगे। इसीलिए बस का जो सुविधा बंद कर दिया ट्रांसपोर्ट का, पब्लिक ट्रांसपोर्ट का, उसी का एक हिस्सा देश शुरू है। रेलवे भी शुरू है पर आवश्यक सेवाओं के लिए शुरू की गई है। अब जैसे ही इसमें कुछ इम्प्रूवमेंट होता है तो वो लेवल जैसे ही कम होगी तो वो काम शुरू हो जाएगा। सबसे पहले इम्पोर्टेंस क्या है कि लोगों की जान बचाना, लोगों को इससे ये स्प्रेड होने से रोकना, ये प्राथमिकता है। तो उसके लिए जो उपाय योजना की गई है वो मुझे लगता है कि पर्याप्त रूप से निर्णय ठीक ढंग से लिया गया। मुंबई लोकल कब शुरू होगी? नहीं, अभी देखिए लेवल आज 3 लेवल पे तो रेलवे शुरू होने का सवाल ही नहीं। जब लेवल 1 पे मुंबई आएगी तो ऑटोमेटिक रेलवे का भी बारे में सोचा जाएगा। पब्लिक ट्रांसपोर्ट में क्या बस सेवा बंद कर दी, जो 100% बस सेवा शुरू थी मुंबई में, क्या उसको बेस्ट को बंद की जो सार्वजनिक सेवा थी उसको बंद करने का फैसला किया गया है क्या लोगों के लिए? नहीं, बस का तो अपने बेस्ट का तो बसेस शुरू है, उसको कोई अभी प्रावधान रोकने का प्रावधान नहीं है बंद करने का। सर, धारावी से एक खबर आई, उसके बाद धारावी में एक दिन में 0% ये जो नंबर दर्ज किया गया, कितनी बड़ी सहूलियत है, कितनी बड़ी राहत देखते हैं आप मुंबई शहर के जो प्रयास है कोविड रोकने के लिए? नहीं, देखिए धारावी मुंबई का हिस्सा है, मुंबई शहर के अंदर गया है। धारावी कोई अलग डिस्ट्रिक्ट नहीं है, तो जो मुंबई के लिए नियम है वो धारावी के लिए भी अभी शुरू रहेगी। स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस को लेकर के राज्य सरकार ने किस तरीके का? नहीं, स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस को लेकर जहाँ पे जिस लेवल पे तो वो तो चालू है। जैसे चंद्रपुर एक लेवल पे तो वहाँ बसेस शुरू है, गढ़चिरौली तो वहाँ पे 2 लेवल पे तो शुरू है। ये सवाल है कि 3 और 4 के लिए थोड़ा रिस्ट्रिक्शन बढ़ाया गया। जिलाबंदी नहीं, जिलाबंदी 2 और 1 के में जिलाबंदी का कोई नहीं है। सर, धारावी में आज 0 केसेस आए हैं पॉजिटिव, और किस तरह देखते हैं? नहीं, यही है कि धारावी जैसे एकदम जहाँ का एकदम ठीक ऐसा पॉपुलेशन है, जहाँ पे सबसे बड़ी आशिया की सबसे बड़ी झोपड़पट्टी हम लोग उसको कहते हैं, और वहाँ का सब कुछ देखने के बाद में अगर धारावी में 0 पेशेंट आते हैं तो यही है संकेत कि मुंबई पूरी तरह से अपने ठीक होने पे कगार पर है और अच्छे कदम प्रशासन और जनता के सहकार्य से ये हो रहा है। और इसका श्रेय महानगर पालिका हो या महानगर पालिका ने जो काम किया है या धारावी के पब्लिक को, उनको दोनों को भी देना पड़ेगा। उन्होंने जो प्रशासन को सहकार्य किया, खुद को जो हमने कहा था कि माझा कुटुंब माझी जवाबदारी, तो उन्होंने ये समझा कि ये फैमिली ये मेरी जिम्मेदारी है और इनका रक्षण करना, इनको सेफ रखना मेरी जिम्मेदारी है। ये धारावी के लोगों ने सबसे पहले समझा, इसीलिए धारावी मुक्त होईल। मराठीमध्ये धारावी संदर्भात, धारावीमध्ये आज गेल्या 24 तासामध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही, हे कसं बघता तुम्ही? नाही, धारावीच्या जनतेचं अभिनंदनच केलं पाहिजे। धारावीतली दाट लोकसंख्या, धारावीसारख्या ठिकाणी 0 येणं म्हणजे धारावीच्या लोकांमध्ये फार मोठी, धारावीच्या लोकांमध्ये अवेअरनेसच्या संदर्भात फार पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण आम्ही आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी नारा दिला होता, माझा कुटुंब माझी जबाबदारी, त्याचं तंतोतंत पालन धारावीच्या लोकांनी केलेलं आहे की माझं कुटुंब आहे ही माझी जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबाला सुरक्षित करणं आणि मी सुरक्षित ठेवणं, मी स्वतःही सुरक्षित राहणं आणि माझ्या धारावीलाही सुरक्षित ठेवणं, हे धारावीकरांचं यश आहे आणि धारावीकरांच्या एकूण सुज्ञपणाचे त्यांचं लक्षण आहे, म्हणून त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे।